लोनच्या बाबतीत काय करतात, की लोन काढून झालं की कस्टमरचा आपला संबंध संपला. आणि लोकं त्यासाठी 1-1, 2-2 दिवस वाया घालवतात. प्रत्येक डॉक्युमेंटसाठी म्हणजे धावपळ करत बसावं लागते. आणि लोन काढायचं म्हटलं तर सगळ्यात अवघड प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंटेशन असतं. प्रत्येक डॉक्युमेंटसाठी म्हणजे धावपळ करत बसावं लागते. माझं नाव अशोक माळी. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अच्छा. चाकणमध्ये मी ऑलमोस्ट 10 ते 15 रोज झालं चाकणमध्ये राहतो. आर्यन होम लोन सोबत तुम्ही कसे जोडले गेले? ओके. ॲक्च्युली मी हे जे सुरुवातीला ज्यावेळेस जागा घेण्यासाठी आलो होतो, म्हणजे जागा हं, बघण्यासाठी आलो होतो, हं. त्यावेळेस अगोदर ॲक्च्युली दुसरी जागा बघितली होती. मग त्यावेळेस चौकशी करत असताना इथल्या मला एका मित्राने रेफरन्स दिला होता, की आर्यन होम्स जागा घेण्यासाठी वगैरे हेल्प करतात लोनसाठी वगैरे. तर ज्यावेळेस ही जागा बघितली होती, त्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो. आणि सुरुवातीला असा डाऊट होता, की ही जागा कशी आहे? कारण आजकाल सगळ्यात जास्त फसवाफसवीचे धंदे जास्त होतात. तर ज्यावेळेस मी आर्यन होम्सबरोबर ज्यावेळेस मी बोललो, त्यावेळेस मला समजलं की त्यांचा ऑलरेडी पूर्ण अभ्यास असतो. ही जागा कशी आहे, काय आहे? त्याचा कस्टमरला म्हणजे काही धोका होईल की नाही? कारण ते आर्यन होम्सचं एक म्हणजे लाईनच आहे, की ते कस्टमरला ॲज अ फॅमिली म्हणून ट्रीट केलं जातं. ओके. मग ज्यावेळेस ह्या जागेविषयी म्हणजे ज्यावेळेस लोन काढायचं आलं, तर त्यांनी मला खूप ऑप्शन दिले होते, की म्हणजे ह्या बँकेचे वगैरे आपल्याला लोन भेटतील. आणि लोन काढायचं म्हटलं तर सगळ्यात अवघड प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंटेशन असतं. म्हणजे तुम्हाला खूप म्हणजे समजा एखाद्या फायनान्सकडे किंवा एका बँकेकडे लोन काढायचं म्हटलं, तर तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटसाठी म्हणजे धावपळ करत बसावं लागते. पण आर-एम होमच्या बाबतीत हे नाही झालं, कारण त्यांनी मला अगोदर प्रॉपर लिस्ट दिली, की हे तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजेत. आणि त्यात काही डॉक्युमेंट हे सरकारी डॉक्युमेंट्स पण आपल्याला पाहिजे होते, जे की नगर परिषदमध्ये पण घ्यायचं होतं. तर त्यांना मी म्हटलं, की मला एवढी धावपळ करता येणार नाही. ते म्हणले, की नाही, आमचा एखादा एक ऑफिस बॉय तुम्हाला हेल्प करेल पूर्ण. फक्त तुम्हाला तुमचे जे मेन डॉक्युमेंट्स आहेत ते द्या आणि जे पाहिजे ते द्या. मी फक्त त्यांना माझे जे मेन डॉक्युमेंट्स आहेत, जे म्हणजे आधार कार्ड वगैरे काय असेल किंवा माझी माहिती असेल, ते फक्त मी त्यांना प्रोव्हाईड केली. त्यांनी पूर्ण बॅकएंडचे जेवढेही डॉक्युमेंट्स असतात पूर्ण कलेक्शन केलं. इव्हन माझी ही जागेची पूर्ण हिस्ट्री पण त्यांनी काढून दिली होती. जे की मला पण माहीत नव्हती, की ह्या जागेची पूर्ण हिस्ट्री, जागा लीगल आहे की काय आहे की, याची पूर्ण माहिती आर्यन होम्सनं काढून दिली होती मला. आणि त्यानंतर लोनची प्रोसेस त्यांनी करून दिली होती. आणि ते पुन्हा नंतर ज्यावेळेस मोस्ट ऑफ द बँक्स किंवा ज्या फर्म्स आहेत, त्या लोनच्या बाबतीत काय करतात, की लोन काढून झालं की कस्टमरचा आपला संबंध संपला. पण आर्यन होमच्या बाबतीत हे नाही. जरी तुमचं लोन झालेलं असलं, तर प्रत्येक इन्स्टॉलमेंटसाठी समजा जर आपल्याला इन्स्टॉलमेंट पाहिजे की नाही, म्हणजे कधी पाहिजे, त्यासाठी आर्यन होम्स पूर्ण फॉलोअप करत राहतं आपल्यासाठी. तर ते मला अगोदरच कॉल करायचे, तुम्हाला हप्ता पाहिजे का? की जर मला असं वाटलं की हां, मला गरज आहे, तर 1 महिना अगोदरच ते पूर्ण तयार राहतात. म्हणजे माझं पूर्ण बांधकाम होत असताना मी हप्त्यासाठी कधीच थांबलो नाही. मला हप्ता अगोदर यायचा. म्हणजे अकाउंटवर अगोदरच पैसे राहायचे, कारण त्यांचं पूर्ण प्लॅनिंगनुसार काम होत गेलेलं होतं. म्हणजे त्यामुळेच हे तुम्ही आर्यन होम्सवर डायरेक्ट ट्रस्ट ठेवू शकता. एक ट्रस्ट आहे. त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टीत लोनच्या बाबतीत असेल, काही असेल, की मी म्हणजे त्यांच्यावर पूर्ण ट्रस्ट होतो आणि त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि असंच एक गोष्टी सांगायला तर आणखी एक जागा निघाली होती. तर तिथं मला सांगितलं होतं, की म्हणजे माझ्या मित्रांनी वगैरे सांगितलं होतं, की हे तुम्ही जागा घेऊ शकता. तर मी म्हटलं, की चला एक वेळेस ही गोष्ट आपण आर्यन होमच्या म्हणजे राहुल सरांच्या कानावर टाकू. मी तिथं गेलो, त्यांना विचारलं, की अशी-अशी जागा आहे. तर त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं, "नका, ती जागा घेऊ नका. अजून ती क्लिअर नाही आहे जागा." तर म्हणजे अशा आतल्या गोष्टी आहेत, म्हणजे कस्टमर फसणार नाही, अशा गोष्टी आर्यन होम्स तुम्हाला अगोदरच प्रोव्हाईड करून देतात. आर्यन होम लोन सोबत तुम्हाला लोनची जी प्रोसेस होती ती कशी होती? ॲक्च्युली पूर्ण स्मूथ प्रोसेस होती. समजा तुमचं जर आता हे जर म्हणलं तर डॉक्युमेंटेशन वगैरे करायचं असतं, रजिस्ट्रेशनमध्ये ऑफिसमध्ये वगैरे जावं लागतं. ॲक्च्युली आता मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर मला फक्त सॅटर्डे संडे वेळ भेटतो. ओके. तर ॲक्च्युली लोकांचं कसं असतं, होम काढत असताना तुम्हाला वेळ ॲडजस्ट करावा लागतो त्यांच्यासाठी. आर्यन होम्स उलटं करतं. आर्यन होम्स ते स्वतः वेळ काढतात तुमच्यासाठी. म्हणजे म्हणजे कस्टमर ज्यावेळेस अवेलेबल असेल, त्यावेळेस ते त्यांची प्रोसेस करून घेतात. आणि विथ रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आता जर तुम्ही गेलात, तर मोस्टली जर तुम्हाला सकाळी जाऊन तिथं लाईनमध्ये उभारावं लागतं, म्हणजे अख्खा दिवस जातो डॉक्युमेंटेशन करायला. ते मला फक्त 15 मिनिटासाठी बोलायचं तिथं. ज्यावेळेस ॲक्चुअल डॉक्युमेंटेशन आहे, त्यावेळेस यायचं, मी सिग्नेचर करायचं, डॉक्युमेंटेशन करायचं. म्हणजे मी वर्क फ्रॉम होम असताना फक्त अर्धा तास वेळ काढून मी माझं डॉक्युमेंटेशन कंप्लीट केलं. आणि लोकं त्यासाठी 1-1, 2-2 दिवस वाया घालवतात. तर म्हणजे ते ॲक्चुअली काय करतात, कस्टमरचा वेळ वाया घालवत नाही. ते पूर्ण प्री प्लॅन करून पूर्ण डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं सगळं करून ठेवलं जातं. फक्त तुम्ही जायचं, सिग्नेचर करायचे आणि जी ॲक्चुअली जी प्रोसेस आहे तेवढी कंप्लीट करून यायची. म्हणजे
फायनान्स क्षेत्रामध्ये राहुल सरांबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांनी ॲक्च्युली खूप प्रोग्रेस केलेली आहे फायनान्शियल, कारण मी त्यांच्यात ॲडव्हर्टाईज वगैरे बघतो. तर ते लोन्स वगैरे हे ते मी माझे मित्र वगैरे काही असेल त्यांना म्हणजे आता 1-2 पण मी रेफरन्स दिले होते की तुम्ही ह्यांच्याशी बोला, अच्छा. की म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल त्याचा, आणि खूप जणांना त्याचा फायदा पण झालेला आहे. ॲक्च्युली आता तसं पाहिलं तर रजिस्ट्रेशनसाठी पण म्हणजे हे घराचं रजिस्ट्रेशन वगैरेसाठी, त्यासाठी पण त्यांनी मला खूप हेल्प केली. ॲक्च्युली मी तर गावाकडे होतो आणि तेव्हा मला फक्त त्यांचा मला फोन आला होता की तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करायचं का, तर मी त्यांना सांगितलं हो करायचं. तर मी गावाकडे असताना सुद्धा त्यांनी येऊन पूर्ण प्रोसेस इथं रेडी करून ठेवली होती. मी फक्त आलो, डॉक्युमेंट सबमिट केले त्या नगर परिषदमध्ये आणि पूर्ण माझं काम होऊन गेलं. म्हणजे ते पूर्ण प्लॅनिंग करून ठेवतात, तर कस्टमरला जास्त लोड घ्यायची गरज नाही ॲक्च्युली. प्रेक्षकांना काय सांगाल आर्यन होल्मसोबत? ॲक्च्युली आर.एन. होम्स तुम्ही पूर्ण ट्रस्ट ठेवू शकता त्यांच्यावर. जे ॲक्च्युली तुम्हाला जे बाहेरून इन्फॉर्मेशन भेटणार नाही ते आर.एन. होम्सपासून तुम्हाला इझिली इन्फॉर्मेशन भेटेल. आणि ॲक्च्युली तुम्हाला समजा लोन वगैरे घेतलं असेल, तुम्ही त्याची प्लॅनिंग कशी करू शकता, म्हणजे लवकरात लोन कसं फेडता येईल, काय येईल, ते पूर्ण ऑप्शन तुम्हाला देतात. म्हणजे असं असं करा तुम्ही, तसं म्हणजे एक ॲडवाईस फायनान्सच्या विषयी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती ते देऊ शकता तुम्ही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून आभार. हे आमचा एक एक्सपेरिमेंट होता, जो की लास्ट इयर पण होता, की लोकांचे मत काय आहेत, प्रत्येक स्टोरी थोडी वेगळी आहेत आणि आमच्या सर्व्हिसपासून लोक किती सॅटिस्फाईड आहेत. आमचे प्रयत्न हेच राहतील की तुमच्या अपेक्षांना आम्ही 100% प्रयत्न पार पाडावं. तर असे अजून एक व्हिडिओज येणार आहेत, काय येणार आहेत. तुम्हाला आवडलं असेल किंवा याच्यात काहीतरी ऑनेस्ट रिव्ह्यू वाटत असेल तर हे नक्की पुढं शेअर करा आणि असंच तुमचा जो आशीर्वाद आहे आणि आम्हाला सपोर्ट आहे हे कायम राहू दे. थँक्यू सो मच.